लका म्हणलं बैल निवांत थांबले ती मस्तपैकी मया करून घे बघ किती शांत बैल ते लका निवांत लागा टेन्शन नाही काय नाही बांधली सुद्धा नाहीत मी मला माहिती लागा कुठं जाणार बी नाही ते म्हणलं बांधून काय अर्थच नाही म्हणलं मस्तपैकी मजा करू दे म्हणलं लागा मस्तपैकी बघा निवांत थांबली ती कवळवून घेत थांबली ती लगा आता मस्तपैकी तिकडं मोठी दावून तिकडं साफसफाई करून तुम्ही व्हिडिओ बघितला असं बघून घ्या पहिलाच व्हिडिओ लका लय दणका व्हिडिओ आहे मस्तपैकी तिकडं साफसफाई करून घेतली आणि हे आपलं ट्रॅक्टर तिथंच ठेवलं होतं रात्री म्हणलं गवत सगळं उपटून सगळं गोळा करून ठेवलंय म्हणलं नंतर लका कसं सकाळ सकाळी येऊन लका टापकनी ट्रॅक्टरमध्ये भरावं आणि लागा लगेच थेट निघायचं आपल्या बैलांकडे घेऊन मस्तपैकी हिरवगार ही गवत आहे ही जगा ही सगळं गवत जमीन साफ केली आहे दणका आणि मस्तपैकी हे सगळं साफसफाई केलेलं गवत सगळं भरू आणि तिकडं टाकून देऊ हे आपलं नदी शेजारचं शेत आहे म्हणलं नदी शेजारी दावण असली की टेन्शन नाही की पावायला घेऊन जायचं म्हणलं की लगेच दणका बैल घेऊन जाते ती मस्त पळवत तर तुला का नदीजवळ असलं काय टेन्शन आहे वय नाही बरोबर आता पटकनी मस्तपैकी हे ट्रॅक्टरला भरपूर लोड करू हे सगळं गवत कट केलेलं वावरात सगळं हे गवत उगवलं का काय सांगायचं नदीपाशी येता येत नाही म्हणले आता जाताना बघाच केला का कसली अडचण आहे लय अडचणला का त्याच्यामुळं म्हणलेला का घ्यावं गवत कट करून इथं दावण करू म्हणजे कसं टेन्शन नाही आणि वरच्या साईडला का आणि नदी शेजारी घर असले कसं जरा पाण्याची मजा येते आणि का लय मजा वेगळीच असते म्हणून म्हणलेला का जाऊ दे इथं दावणच यंदा ह्या वर्षी इथंच करून टाकावं म्हणले आणि करून टाकले की टेन्शन आता हे मस्त पटकन बांधावं लोक ट्रॅक्टर लोडणी उभं राहिले की लोक आता बांधतो पटकन आणि निघायचं थेट आपलं बैलांकडे ही गवत हिरवगार बैलांना गवत खाऊ घालायचं आणि मस्तपैकी मग नंतर लाईनीच मस्त मागं ट्रॅक्टरच्या मागं नाहीतर आपण ट्रॅक्टर तिकडंच लावू आणि येताना बैल घेऊन येऊ दमान मस्तपैकी आता जाताना लय अडचण आहे ती जरा अडचण बेदार तो दाखवतो लय बेकार आज लगा ट्रॅक्टरला दणका वळाले आता चला मस्त डागडुग करत डागडुग करत जाऊन मस्तपैकी आपलं जाऊ की तिकडं घेऊन बैलांना मस्तपैकी हिरवागार ही गवतात उपटल्याला बारीक चांगला चारा आहे ही गौर हिरवं वगैरे बिचारीला का त्यांना माहिती आहे मालक निघाला असेल म्हणून लोका एकत्र येऊन थांबले ते सगळे बघितलं का लका लय दणका बैल येते पण मग सकाळी तिकडं होती आई वरच्या शेतात आहे तिकडं म्हणलं चला आता ही खोरं बी लटकवलं निघू आता आपलं ही नदी पैशाचं शेत असल्यामुळे लय लका अडचणीत जरा जाताना इथली साफसफाई झाल्या पण मधल्या वाटीची कुठं झाली साफसफाई म्हणलं नंतर करून घ्यावं म्हणलं लका लई बेकार म्हणलं करून घ्यावं आपलं ट्रॅक्टर लय दणका लका लय भारी ट्रॅक्टर कसवी असू द्या कसली बी अडचण असू द्या नुसतं गारगोर बांगबुंग पळतंय बघा हे लका ही अशी अडचण आहे या अडचणीतनं जावं लागतंय काय सांगायचं बाबा एकदा ही पावसाळ्यामुळे गवतं उगवली ती सगळीकडे एकदा ही गवतं काढून टाकली की लागा नदीकडे जायला ना आपल्या दावणीकडे जायला लागा दणका रस्ता मग लागा टेन्शन नाही आता ही पटकनी ट्रॅक्टर आलं पळवत आलं बघा येऊ आपलं वरचं शेत मस्तपैकी जरा कटाडा जरा रेस करून ट्रॅक्टरवर चढलं लागा ट्रॅक्टर चढलं वर मस्तपैकी आता लगेच बैला ते गोल येडा घालून थांबली ती मस्तपैकी लागा तिकडंच आपला खायला घालू बैलांना आणि मग कसं दणका एकदा बैल पोट भरून खातील आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले नवीन दावण मस्तपैकी तिकडे घेऊन जायचे म्हणलं आता ही पोट भरून बैलांना खाऊ घातलं की लका सकाळी काय लका कवळवून सोडली होती लका त्यांना कळालं मालक येणार आहे म्हणून त्या बाकाशी गोल येडा घालून मस्त सर्कल करून बसली त्यांना माहिती आहे मालक मस्तपैकी आपल्या बरोबर ट्रॅक्टरमध्ये आणून ठेवतील मस्त पोट भरून खाणार आता काय बैल ते निवांत झोपतील काय आराम करायचं ते करा आता मी बी लागा जेवण करून येणार दणका आणि पटकनी आपली गवत उलटून घेऊ इथं ट्रॅक्टरला बी कशाला म्हणलं जाऊ दे जमिनीवर टाकावं म्हणलं सगळी सुकलेलं आपलं गवत हिरवगार मस्तपैकी पटकनी दाव सोडतो आणि टाकतो लका मागचा व्हिडिओ बघितला असतो तर बघून घ्या लय दणका त्याच्यात तर काय लोक सगळी बैल मस्त मोकळी सोडलेली आणि मस्त आपलं ट्रॅक्टर वावरतनं पळवत लोका तिकडची तुम्हाला जमीन बी बघायला भेटेल की आपली लय भारी जमीन लागा नदीशी आजची मस्त ही सगळं गवत तिकडचंच आहे म्हणलं आता ही बैलांना खाऊ घालू आता देखानाच मग लका आता लय भारी दणका 10-15 दिवसाला जबरदस्त व्हिडिओ येणार तुमच्यासाठी लोका मेहनत तर करणारच की